मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये डिनरसाठी आपल्याला खूप लाईट किंवा कम्फर्टिंग फूड खावंसं वाटतं. तर अशा वेळेला पुलाव, खिचडी, कढी पुलाव असे वेगवेगळे प्रकार तर आपण करतोच, पण ह्या सगळ्या रेसिपीजना एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून किंवा तोंडाला वेगळी चव म्हणून किंवा ताटात नवीन काहीतरी म्हणून आज मी तुम्हाला मसूर पुलाव दाखवणार आहे. हा पुलाव तर खूप इंटरेस्टिंग होतोच, खूप झटपट पण होतो आणि तितकाच हेल्दी ऑप्शन पण आहे. हा पुलाव आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर ही रेसिपी कशी करायची आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण करतोय मसूर पुलाव. खूप बेसिक पुलाव आहे. मसूरची खूप छान चव उतरते ह्या पुलावामध्ये आणि गरमीमध्ये जसं मी म्हटलं खायला एकदम बेस्ट रेसिपी आहे. कशी करायची लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मसूर पुलावसाठी इथे मी एक हंडी ठेवलेली आहे किंवा हेवी बॉटमचं कुठलं पण भांडं असेल ते तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे. आता साधारण 2 चमचे मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापून देऊया आपण. तेल तापलं की एक छोटा दालचिनीचा तुकडा आपल्याला घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2 छोटी तमालपत्र आपण घालणार आहोत. व्यवस्थित परतून घेऊया आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. साधारण एक मोठा चमचा जिरं आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे नॉर्मल जिरं आहे. तुमच्याकडे जर शहा जिरं असेल ते घातलं तरी चालणार आहे. जिरं व्यवस्थित फुलवून देऊया. जिरं फुललं की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत. हिरव्या मिरचीनी छान स्पाइस येतो. व्यवस्थित मिरची परतून घेऊया. ऑफकोर्स तुमचं जे मिरचीचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार ठरवायचं आहे. आणि लगेचच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे. हे साधारण 2 मीडियम साईजचे कांदे आहेत जे मी घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत आणि व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आपण ते परतून घेऊया. साधारण 2 मिनटं कांदा मी परतून घेतलेला आहे. कांदा मऊ झाला की लगेचच त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालणार आहोत. म्हणजे आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ती घालणार आहोत. सुरुवातीला आपण बारीक मिरची फोडणीत घातली होती, त्याच्याने वेगळं तिखटची किंवा स्पाइस लेवल येते. त्याच्यामुळे हे वाटण घालताना तुम्ही जरा बेतानी घालायचं आहे. सो ही जी पेस्ट आहे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया. हिरवं वाटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे. कलरसाठी आपण ही मिरची पावडर घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता इथे माझ्याकडे मसूर आहेत. हे अख्खे मसूर आहेत आणि हे मी रात्रभर भिजत ठेवले होते 2-3 वेळा वॉश करून. आणि आता हे मसूर आहेत ते घालणार आहे. 1 वाटी मसूर आहे. व्यवस्थित मसाल्यांमध्ये हे मसूर जे आहेत ते मिक्स करून घेऊया. तर इथे मसूर छान मिक्स झालेले आहेत मसाल्यांमध्ये. आता आपण थोडं झाकण देऊया आणि 2 मिनटं या मसूरला वाफ काढूया आणि मग ह्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करणार आहोत. 2 मिनटं साधारण झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता खूप छान वाफ आलेली आहे. गॅस स्लो ठेवायचा आहे ह्या स्टेजला. मसूर व्यवस्थित परतून झाले की याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करणार आहोत. इकडे माझ्याकडे साधारण 1 कप बासमती तांदूळ होते आणि हे व्यवस्थित मी भिजवत ठेवले होते साधारण 10 मिनटं आणि आता आपण ते ॲड करणार आहोत. आणि ॲड करून झाले की अगदी अलगद हाताने आपण ते मिक्स करणार आहोत, नाहीतर त्याचे जे दाणे आहेत ते तुटतात, राईस तुटू शकतो. त्याच्यामुळे अलगद हाताने आपण हा जो राईस आहे तो या मसूर बरोबर मिक्स करणार आहोत. तर तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मसूर होतं, तर साधारण 2 वाटी झाले. सो टोटल डबल पाणी आपल्याला घालायचं आहे. सो टोटल 4 वाटी पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पाणी ॲड करून घेऊया आणि पाणी ॲड करून झालं की व्यवस्थित आपण त्याला मिक्स करूया. लक्षात ठेवायचं अलगद हाताने मिक्स करायचं आहे.
पाणी ऍड करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. अगदी थोडा किंचित गरम मसाला मी घालणार आहे जस्ट फ्लेवरसाठी. आणि साधारण 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये मीठ घालणार आहे. तर मीठ सुद्धा आपण ऍड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही हा भात कुकरलाही लावू शकता, पण ह्या पाण्यामध्ये शिजवल्यावर मसूरची जी फ्लेवर आहे किंवा मसूरचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित ह्या राईसमध्ये उतरतो. आणि याच्यामध्ये खूप भाज्या वगैरे काही घालायच्या नाहीयेत. मसूरची पूर्ण टेस्ट या पुलावला आली पाहिजे म्हणून बटाटा, फ्लावर, मटार अशा कुठल्याच भाज्या याच्यामध्ये ऍड करू नये शक्यतो. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे, झाकण द्यायचं आहे आणि आपण हा शिजवून घेणार आहोत. मध्ये 5 मिनिटानंतर चेक करणार आहोत आणि परत हा भात आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर बघितलं मित्रांनो, कम्फर्टिंग फूड किंवा वन पॉट मील मसूर पुलाव रेडी झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये ट्राय करा आणि ही रेसिपी कशी होते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.